मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. केंद्र सरकारच्या निर्णयाने सांगली जिल्ह्यात जोरदार स्वागत. साहित्यिक, कलावंत, शिक्षण क्षेत्रासह विविध मान्यवरांनी केले निर्णयाचं स्वागत. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे. हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. पंतप्रधान मोदीजी, आपले खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. खूप आनंद होतोय, खूप अभिमान वाटतोय की केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून बहाल केला. त्याबद्दल मी विठ्ठल मोहिते, सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य शासनाचं, या शासनाच्या समितीचं आणि केंद्र सरकारचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. गेली कित्येक वर्ष हा प्रस्ताव शासन दरबारी होता आणि आज त्याला मान्यता दिल्यामुळं मराठी भाषिकांमध्ये, साहित्यिकांमध्ये आणि सर्वच जगामधल्या मराठी भाषकांमध्ये आनंदाचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. या निर्णयामुळं इथून पुढच्या काळामध्ये मराठी भाषेची समृद्धी, मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी या निर्णयाचं खूप मोठं योगदान राहणार आहे, बळ मिळणार आहे आणि त्याबद्दल मराठी अध्यापक संघाच्या वतीनं मी पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. नुकताच केंद्र शासनानं मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळण्यासाठी जो संघर्ष चालू होता, त्या संघर्षाला पूर्णविराम दिलेला आहे आणि कालच त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे. तमाम महाराष्ट्रातला आणि मराठी मुलखातला राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला आनंद देणारी ही घटना आहे. या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न चालू होते. राजकारण असेल, समाजकारण असेल, साहित्यिक असतील, वेगवेगळ्या घटकातील लोकांनी यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत आणि या प्रयत्नांना इतक्या वर्षानंतर आज हे यश मिळालेलं आहे. याचा मनस्वी आनंद मराठी मुलखातील मराठी जनांना आहे. मराठी भाषा मुळातच ती समृद्ध आहे, ती जुनी आहे, ती ऐतिहासिक आहे आणि ह्या संपूर्ण गोष्टीचा विचार करून त्याची एक असलेली परंपरा लक्षात घेऊन केंद्र शासनानं या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं आणि यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व घटकातल्या मान्यवरांचं मी अभिनंदन करतो आणि तमाम मराठी मुलखातील मराठी माणूस या निर्णयानं आनंदित झालेला आहे आणि या भाषेचं सौंदर्य आणि ही भाषा अधिक चांगल्या पद्धतीनं समृद्ध करण्यासाठी प्रत्येक मराठी माणूस हा प्रयत्न करेल अशी आशा या ठिकाणी बाळगतो. धन्यवाद. नमस्कार. मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात प्राचीन भाषेचा दर्जा दिला याचा निश्चितच आनंद आहे. अनेक वर्षापासूनच्या प्रयत्नाला अखेर यश आलं, ही गोष्ट अभिमानाची आहे. त्याबद्दल धन्यवादच द्यायला हवेत. पण हा दर्जा फक्त कागदोपत्री राहू नये, त्याचा फायदा प्रत्यक्ष मराठी भाषेला मिळायला हवा, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, ही गरज आहे. एवढीच अपेक्षा आहे. नाहीतर मग फक्त कागदोपत्री दर्जा देऊन त्याचा काय उपयोग. जिल्ह्यातील अनेक शाळेमध्ये फलक लेखन, मराठी गौरवगीतांचे गावोगावच्या शाळेमध्ये गायन,